विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सबंध महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत होता ती मोस्ट अवेटेड संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आहे. ती सध्या आयोगाने आपल्या वेबसाईटवरती प्रकाशित केलेली आहे आणि ती आता तुमच्या समोर आहे. त्याच्याच विषयी थोडीशी चर्चा करण्यासाठी आहे. मी तुमच्या समोर उभा आहे कारण जाहिरात आली मगाशी साधारणतः 3:30-4 वाजता आणि त्यानंतर लगेचच टेलिग्रामवरती सगळीकडे थोडंसं धुमाकूळ झाला सुरुवातीला, पण त्यानंतर थोडं चिंतेचं वातावरण तयार झालं कारण या परीक्षेपासून आयोगानं बदल केलेले आहेत. आतापर्यंत आयोगाच्या पूर्व परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं प्रत्येक जिल्हा केंद्रावरती होत होत्या आणि आता मात्र आयोगाने ही परीक्षा सरळ सेवेप्रमाणे TCS IBPS पॅटर्न प्रमाणे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT प्रमाणे घ्यायचं जाहीर केलंय आणि यामुळे संबंध स्पर्धा परीक्षांचा वर्ग सध्या चिंतेमध्ये आहे. पण तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा ते जुने विद्यार्थी आहेत तयारी करतायत त्यांच्यासाठी या ऍड बद्दल आपण थोडंसं सविस्तर बोलूयात. ऍड मध्ये आयोगानं कोणकोणती पदं सध्या प्रकाशित केलेली आहेत, कुठल्या पदासाठी जाहिरात काढलेली आहे, त्यांच्या जागा किती आहेत, त्यांच्या पात्रता किती आहेत, याला अर्ज कोण कोण भरू शकतं, याच्यामध्ये साधारणतः जागा किती आहेत किंवा त्याची फी कशी असेल, या सगळ्या विषयी आपण सविस्तर बोलूयात आणि त्यानंतर पूर्व परीक्षा ऑनलाईन घ्यायचा निर्णय योग्य की अयोग्य आता हे आपल्या मताप्रमाणे असणार आहे, पण त्याविषयी थोडंसं शेवटी आपण जाताना बोलूयात. सो ही माझ्यासमोर तुमची ऍड दिसते. आज दिनांक म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे आयोगानं साधारणतः 25/6/2026 या तारखेला आपली ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. संयुक्त गट क पूर्व परीक्षा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची आहे आणि यातलं पहिलंच वाक्य थोडंसं चिंतेचं तुम्हाला दिसतंय आणि इथूनच मनामध्ये पालचूक चुकली होती. दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून आधी असं वाक्य असायचं की 27 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवरती घेण्यात येईल. आता असं नाहीये. 27 सप्टेंबर 2026 पासून याचा अर्थ ही परीक्षा जी पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो एक पेपर न होता वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्ट प्रमाणे पेपर होणार आहे. जसं की IBPS आणि TCS ला ऑनलाईन एक्झामला पेपर व्हायचा, त्यामुळं ही एक्झाम असणार आहे ती आता ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड टेस्ट याप्रमाणे एक्झाम होणार आहे. हे लक्षात घ्यायचं, हे इथूनच स्पष्ट झालेलं आहे. आता बघूयात ऍड मध्ये काय साधारणतः सध्या पहिल्या याच्यामध्ये आजच्या तर 25 तारखेला ही ऍड टोटल 2619 पदांची आयोगानं काढलेली आहे. टोटल पद 2619 आहेत. आता बऱ्याच जणांची चर्चा अशी होती की तलाठी आहे, त्यानंतर नगर परिषदचे कर निर्धारणचे काही संवर्ग याच्यामध्ये असतील, त्यानंतर मला वाटतं पुरवठा निरीक्षकची काही पदं होती आणि इतर काही सरळ सेवेची पदं सुद्धा MPSC कडे आलेली आहेत. आता ती आयोगाकडे पोहोचलेली आहेत. तसे आपल्याकडे GR आहेत किंवा RTIच्या माध्यमातून मागवलेले काही RTIचे खुलासे आहेत. परंतु सध्या तरी पहिल्या ऍडव्हर्टाइज मध्ये आयोगानं तलाठी भरती, कर निर्धारण ही नगर परिषदेची ऍड आणि पुरवठा निरीक्षक यातली कोणतीही पदं संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये ऍड केलेली नाहीत. त्यामुळे सध्या ज्या पदांसाठी ऍड आलेली आहे ती परंपरेप्रमाणे मागच्या वर्षी ज्या पदांची यायची तीच आलेली आहे. पहिलं आहे तुमचं उद्योग निरीक्षक हे पद आहे. या पदांची ऍड आलेली आहे फक्त 9 पदांची. दरवर्षी यांच्या खूप कमी जागा असतात. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक पद आहेत. ही तांत्रिक सहाय्यक पदं 3 आहेत. टेक्निकल असिस्टंट आपण त्याला म्हणतो. त्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट ज्याला तुमचं टायपिंगचं प्रमाणपत्र कंपल्सरी लागतं, तर ती जागा आहे. याच्या एकूण 282 जागांची ऍड आलेली आहे. त्यानंतर खूप वर्ष या ऍडची मुलांनी वाट पाहिलेली आहे. तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक त्याला आपण AMVI म्हणतो, RTO म्हणायचं नाही. डेप्युटी RTOचं पद हे राज्यपत्रित परीक्षेच्या मार्फत भरलं जातं. सरळ सेवेनं किंवा गट क मधनं AMVI असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर हे गट क संवर्गातलं पद भरलं जातं आणि याची तब्बल 461 जागांची ऍड आलेली आहे. ते एक लक्षात ठेवा. आणि मग लिपिक टंकलेखक जो की गट कसा कणा म्हणतो आपण, त्याच्या विविध विभागातल्या जवळपास 1864 जागा आहेत. अशा टोटल 2619 पदांची ऍड आज दिनांक 25 जून 2026 रोजी आयोगानं प्रकाशित केलेली आहे. आता खूप सगळीकडे टेलिग्रामला वगैरे ऍड होती की ऍड खूप मोठी वगैरे असणार आहे, पण सध्या तरी प्रायमा फेसी आयोगानं आज जी ऍड टाकलेली आहे त्यामध्ये फक्त 2619 पदं आहेत. हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये वाढ होऊ शकते का? तर आयोगाचा क्लॉजच येतो की दरम्यानच्या काळामध्ये आयोगाला जी मागणी पत्र प्राप्त होतात त्यानुसार या पदांमध्ये वाढ होऊ शकते, वेगवेगळे संवर्ग ऍड होऊ शकतात. त्यामुळं आपलं सध्या काम आहे हे जागा ज्या वेळेला निघलेल्या आहेत त्याचे ऍड निघली, फॉर्म निघले की आपण पटकन त्याचा फॉर्म भरणं हे आपलं पहिलं काम आहे. आता काय काय याच्यामध्ये क्लॉजेस आहेत किंवा काय काय आहेत ते लक्षात घ्या. अर्ज करण्याचा कालावधी आहे हा दिनांक 27 जून पासून सुरू होईल आणि तो 17 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यामुळं या कालावधीमध्ये आपण आपले अर्ज भरून घ्यायचे. दरम्यानच्या काळामध्ये तुमचं NCL किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे ज्या काही गोष्टी राहिलेल्या असतील पेंडिंग त्या लवकर काढून घ्यायच्यात. मी एप्रिलमध्ये सांगितलं होतं की पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला नवीन कागदपत्र लागतील, त्यामुळे ते काढायचे आहेत. कुणाचे राहिले असतील तर तहसील कार्यालयामध्ये पटकन जाऊन थोडीशी हालचाल करा. 17 जुलै पर्यंत तुम्हाला ऍड भरण्याचा किंवा ही कागदपत्र अपलोड करण्याचा
कालावधी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या आधीच्या तारखेचं सगळं प्रमाणपत्र लागतं. मग ते ईडब्ल्यूएस असू द्या, एनसीएल असू द्या, बाकी कुठली प्रमाणपत्र असतील ती, त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. अंतिम तारीख 17 जुलै आहे. ते भरू शकता ऑनलाईन पद्धतीनं. आयोगाच्या वेबसाईटवरती फॉर्म इथं भरायची सुरुवात केलेली आहे. त्यासाठी जी बेसिक कागदपत्र आहेत त्या आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ती सगळी कागदपत्र तयार ठेवा. नव्यानं जे विद्यार्थी अर्ज करतायत त्यांच्यासाठी बेसिक कागदपत्र तुमच्याकडे जी असतात ती सगळी तुमच्याकडे रेडी असली पाहिजेत. ती तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करावी लागतात अर्ज भरताना, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे दिलेलंच असेल त्यांनी ते एक आपण गोष्टी बघूयात. आता पदसंख्या आणि आरक्षण आहे साधारणतः, हे लक्षात घ्यायचं. हा क्लॉज अत्यंत महत्वाचा आहे बघा. 4.3 नंबरचा क्लॉज जाहिरातीमध्ये दिसतोय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्यानं प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या पदातील संख्येमध्ये वाढ होण्याची किंवा बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि या सगळ्या शक्यता विचारात घेऊन तुम्ही पूर्व परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. त्यामुळं आता जरी तलाठीच्या किंवा आता जरी नगर परिषदेच्या कर निर्धारणच्या जागा दिसत नसल्या किंवा पुरवठा निरीक्षकाच्या जागा दिसत नसल्या तरी त्यांची आकडेवारी समाधानकारक आहे येणाऱ्या जागांची. त्यामुळं तुम्ही अर्ज करायचा आहे. नंतर पूर्व परिषद निकालापर्यंत या जागा कदाचित आयोग त्याच्यामध्ये ऍड करू शकतं, कारण सरळ सेवा आता संपूर्णपणे एमपीएससी कडे गेलेली आहे. तर ते एक आपण इथं बघू शकतो. ओके, दिले बघा. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत शासनाकडून जे सुधारित मागणीपत्र प्राप्त झाले किंवा अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाले ती सगळे पदे विचारात घेऊन इथं पूर्व परीक्षेचा निकाल लावण्यात येईल. त्यामुळे हे एक आपण इथं लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर आता आयोगाने असं सांगितलं इथं की समजा तुम्ही आत्ता गट क चा अर्ज प्राप्त भरलेला नाहीये आणि तुम्हाला वाटलं की मला पुरवठा निरीक्षकाच्या जागेसाठी अर्ज भरायचा होता, नंतर ते ऍड झालं तुम्ही अर्ज भरला नाही, तर नंतर तुम्ही कुठलीही तक्रार चालणार नाही. आत्ताच अर्ज भरून घ्या, नंतर ती आपोआप पद समाविष्ट होतात. हे लक्षात घ्या. मागणीपत्र आलं तर ते आपण इथं व्यवस्थित पद्धतीने बघू शकतो. बाकी इथं खेळाडू आरक्षण, बाकी तुमचं कास्टनुसार आरक्षण आहे, त्यांची कागदपत्र तुमच्याकडे व्यवस्थित असली पाहिजेत, हे लक्षात घ्या. आता ही गोष्ट अत्यंत महत्वाची, बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण असते. हा मुद्दा जो आहे 4.15 तो लक्षात ठेवा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस आहेत, त्या उमेदवारांकरता शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, सन 2026-27 या आर्थिक वर्षाचं व सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचं म्हणजेच दिनांक 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे 27 तारखेला तुमची पूर्व परीक्षा आहे ना, तर त्याच्या आधीच तुमच्याकडे ईडब्ल्यूएचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की आत्ताच जे काय ती पटकन हालचाल करून घ्या. नंतर पास वाचाल परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस डॉक्युमेंटची पूर्तता नाही म्हणून आयोगानं बऱ्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीमधून आणि अंतिम यादीमधून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याकडे कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित असली पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. ओके, त्यानंतर पुढे आता साधारणतः एससीबीसी साठी सुद्धा त्यांनी परत तेच दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुमचा अर्ज असला पाहिजे. आता बघा, शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यानुसार काय सांगितलेलं आहे, समजा तुमचं एनसीएल आहे, संबंधित उमेदवार उन्नत किंवा प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी तुमचं जे एनसीएल आहे ते सन 2026-27 आवश्यक आहे. म्हणजे 1 एप्रिल 2026 नंतर ते काढलेलं असणं आवश्यक आहे. सध्या तरी असं ऍड मध्ये दिसतंय. आता बऱ्याच जणांची शंका असते की सर आम्ही 3 वर्षाचं काढलं होतं, त्याची व्हॅलिडिटी मार्च 2027 पर्यंत आहे. तर याची खात्री करण्यासाठी तुम्ही आयोगाला कॉल करा आणि मार्च 2027 पर्यंत आमच्या एनसीएल ची व्हॅलिडिटी आहे, तर ते चालतंय का एवढं फक्त विचारून घ्या. सध्या तरी आयोगाने इथं प्रायमा फेसी सन 2026-27 मध्ये काढलेलं प्रमाणपत्र चालेल असं दिलेलं आहे. कारण आता जी गट ब ची पूर्व परीक्षा झाली 14 जूनला, त्याच्यामध्ये आयोगानं मागचं वर्ष आणि हे वर्ष हे दोन्ही कन्सिडर असणारी प्रमाणपत्र तिथं सांगितलेली होती. त्यामुळे ते एक बघून घ्यायचं इथं. ओके, एनसीएल चा दावा व्यवस्थित सांगा. नॉन क्रीमी लेअर असा शब्द असतो, ते तुम्ही एनसीएल मध्ये येता की नाही हे महत्वाचं आहे. तुम्ही एनसीएल ला एस केलं नॉन क्रीमी लेअर तर ते आरक्षण तुम्हाला लागू पडतं. एनसीएल ला जर तुम्ही नो केलं तर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये जाता, हे तुम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे कागदपत्र म्हणजे अभ्यास करण्यासोबतच कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज नीट भरणं हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर खेळाडू आरक्षण आहे, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह जे आरक्षण गट ब साठी आणि गट क साठी पर्टिक्युलर दिले ते तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तो फॉर्म भरताना तुमच्याकडे ते विभागीय क्रीडा उपसंचालकांचा अहवाल असलेलं प्रमाणपत्र पाहिजे, हे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. बाकी दिव्यांग आरक्षण वगैरे सगळ्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. आता पुढे बघूयात आपण साधारणतः महत्वाची गोष्ट आहे
ती म्हणजे आपल्याकडे आता हा पे स्केल दिलेला आहे. आता गट क मध्ये पे स्केल थोडा कमी असतो, पण याच्यामध्ये दोन मोठी पदं असतात पे स्केलसाठी. एक म्हणजे तुमचं सगळ्यात जास्त पे स्केल असणारं पद आहे AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. त्याचा S14 पे स्केल आहे, जो की सध्याच्या तुमच्या PSI आणि STIच्या लेवलचा आहे. गट क मध्ये असलं तरी हे लक्षात घ्या. उद्योग निरीक्षकचा 2 नंबरचा पे स्केल आहे, S13चा पे स्केल आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक S10 आहे, कर सहाय्यक S8 आहे आणि लिपिक टंकलेखक S6 आहे. तर अशा साधारणतः सध्यानुसार ज्या 4 संवर्गाच्या ऍड आल्यात त्यांचं हे पे स्केल आहे, इथं आपण लक्षात ठेवू शकतो. आता वयोमर्यादा लक्षात ठेवायचं, 1 ऑक्टोबर 26 पर्यंत गणली आहे. मला नाही वाटत याचा कोणाला फारसा प्रॉब्लेम असेल, पण जे थोडेसे या वयोमर्यादेच्या एकदम लिमिटला आलेले आहेत त्यांनी लक्षात घ्या. त्यावेळेला विविध याच्यानुसार तुमचं वय किती पाहिजे लक्षात घ्यायचं. किमान वय तुमचं 19 वर्ष पाहिजे. आता सगळेच 19च्या पुढचे असणार आहेत, त्याच्याबद्दल अडचण नाही. पण महिला असतील तुमच्या साधारणतः अमागास किंवा खुल्या प्रवर्गातल्या, त्यांचं वय 38 आहे आणि मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांचं वय 43 आहे. खेळाडूंसाठी बघा आता, महिलांसाठी वगैरे 43 आहे, कारण त्यांचा एकच सलग संवर्ग धरला जातो. महिला आणि पुरुष असं वेगळं काहीही नसतं, ते लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पुन्हा इकडं सगळ्या पदांसाठी मला वाटतं 38 हे महिलांसाठी आहे आणि 43 हे इतर तुमच्या आरक्षित पदांसाठी आहे. त्यामुळे ते सगळीकडे समान आहे, अडचण नाही आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी सगळीकडेच मला वाटतं 43 आहे, 38चा इथं कुठलाही संदर्भ नाहीये, त्यामुळं ती चांगली गोष्ट आहे. माजी सैनिक आहेत तुमचे, एक्स सर्व्हिसमॅन, त्यांच्यासाठी बघा आता 38 अधिक सेवा कालावधी अधिक 3 वर्ष, त्यामुळे त्यांची फारशी अडचण नसते, त्यांना इथं सगळ्यांना बसता येतं, ती अडचण नाहीये. आणि दिव्यांगांना सरसकट 45 वर्ष केलेलं आहे. त्यामुळं एक कॉमन लक्षात घ्या, तुमचं मिनिमम एज MPSCचा अर्ज करण्यासाठी 19 वर्ष पाहिजे आणि मॅक्सिमम एज जर तुम्ही नॉर्मल गटात मोडत असाल खुल्या प्रवर्गात, तर महिलांसाठी तुमचं अमागाससाठी असेल तर 38 आहे आणि त्यानंतर तुमच्या मागास प्रवर्ग किंवा तुमच्या आरक्षणाचा प्रवर्ग असेल तर 43 आहे. बाकी तुम्हाला इथं डिटेल दिलेली आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये इथं गडबड काय होते, एक उद्योग निरीक्षकचं पद आहे, इंडस्ट्री डिरेक्टर आपण म्हणतो, आणि दुसरं तुमचं पद आहे AMVI. याला थोडं स्पेशलाइज क्वालिफिकेशन तुम्हाला लागतं, बाकी सगळ्यांना डिग्री रिक्वायरमेंट आहे. उद्योग निरीक्षक गट क असेल तर तिथं तुम्हाला काय लागतंय बघा, पहिलं संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ती स्थापत्य अभियांत्रिकी तसेच सापत्य अभियांत्रिकीमधील विषयांचा संलग्न असलेल्या वास्तुविद्या चालेल, नगर रचना चालेल, चालते, म्हणजे आर्किटेक्चर वगैरेची पदवी चालते, किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका हे सुद्धा चालते, म्हणजे डिप्लोमा म्हणतो आपण पदविकेला, ते तुमचं चालतंय, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुमचं BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, बॉटनी जे काय झालेलं असेल, BSc ऍग्री वगैरे झालं असेल, तर या सगळ्या गोष्टी इथं चालतात. सायन्स या शाखेतली पदवी पाहिजे, ही रिक्वायरमेंट आहे. कशासाठी? उद्योग निरीक्षकसाठी. ज्यांचं आर्ट मध्ये आहे, कॉमर्स मध्ये आहे, ते याला अर्ज करू शकणार नाही. दुसरं तुमचं AMVI, हे अत्यंत महत्वाचं. आता AMVI ला डिप्लोमा त्यांनी दिलेला आहे बरं काय, बघा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि म्हणजे आपलं जे 10वीचं 12वीचं बोर्ड आहे यांच्या SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि काय सांगितलेलं आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील किमान 3 वर्षांची पदविका, म्हणजे 10वी झाल्यानंतर तुमचं 3 वर्षांचा डिप्लोमा पाहिजे. कशातला? या 2 स्ट्रीम मधला, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यामुळे हे महत्वाचं आहे बरं का, बाकीचे तुमचे स्ट्रीम चालणार नाही, तर सिव्हिल वगैरेचं, तर हे लक्षात घ्यायचंय. आणि दुसरं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची विद्यापीठाची पदवी, जी आपली इंजिनिअरिंगची पदवी म्हणतो आपण BE किंवा BTECची, ती तुम्हाला चालते. त्यामुळे डिप्लोमा पण चालतो इथं आणि तुमची डिग्री पण चालते इंजिनिअरिंग मधली. कुठली? फक्त ऑटोमोबाईल आणि तुमची मेकॅनिकल, या 2 गोष्टी इथं चालतायत, हे लक्षात ठेवायचं. बघा इथं तुम्ही ऍड सविस्तर वाचा, आपला टेलिग्राम चॅनल आहे प्रेमराज चव्हाण, याच्यावरती ते ऍड मी सविस्तर टाकलेले आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिग्री याच्यामध्ये चालतात ते सगळे डिप्लोमा आणि डिग्री इथं दिलेली आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता अनुभव पण दिलेला आहे त्यांनी, इथं वाचून घ्या, पण ते फारसं इथं गरजेचं नसते. तुम्ही प्रीचा आता फॉर्म भरा, त्यानंतर सगळ्या गोष्टी, पण तुमचं लायसन्स वगैरे त्या गोष्टी लागतात, ते महत्वाचं आहे. सध्या परीक्षेवरती फोकस करा, बाकी खूप दिवसापासून हे ऍड येते, त्यामुळे त्याच्या प्री रिक्वायरमेंट्स तुम्हाला इथं माहिती आहेत, त्याची अडचण आपल्याला नाहीये, बरोबर. त्यानंतर बघा लायसन्स दिलेलं आहे तुमचं, ते लायसन्स तुमचं जड वाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन यांचं लागते, ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुमची शारीरिक अर्हता पण आहे. जर पुरुष उमेदवार असेल AMVI साठीचा, त्याची मिनिमम उंची 163 सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर आहे, हे लक्षात घ्या बरं का. PSI ला 165 आहे, तर मला वाटतं फॉरेस्टला 163 आहे पुरुषांना, सेम उंची इथं दिले, ते लक्षात घ्यायचं. आणि छाती फुगवून आणि न फुगवता याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचा फरक पाहिजे, ते इथं साधारणतः दिलेले आहेत. तुम्हाला
कलर ब्लाइंडनेस नसलेला पाहिजे, म्हणजे चष्म्याचा नंबर तुमचा कमी पाहिजे, हे एक लक्षात घ्या. या रिक्वायरमेंट तुम्हाला आहे, जे अनुभवी उमेदवार आहेत त्यांना तुम्ही या गोष्टी विचारू शकता. त्यानंतर आता टायपिंगचं सर्टिफिकेट, आयोगानं जर स्किल स्टेट रद्द केलेली असली तरी सुद्धा टायपिंगचं सर्टिफिकेट लिपिकसाठी आणि टॅक्स असिस्टंटसाठी लागणारच आहे. लक्षात घ्या, कुठलं लागतंय? टॅक्स असिस्टंटसाठी मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिट हे सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. आणि इकडं लिपिक टंकलेखकला मराठीचं 30चं आणि किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द, म्हणजे या दोन्हीपैकी एक कुठलं तरी लागेल. आणि इथं मात्र तुम्हाला दोन्ही लागणार आहेत, हे लक्षात घ्या. टायपिंगचं सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून असलेलं असेल, ते तयारीत आहेत, त्याची अडचण नाही तुम्हाला, इथं कुठलाही प्रॉब्लेम फारसा येणार नाहीये. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आहे, इथं निवड प्रक्रिया वगैरे दिलेली आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. हा सर्वात मोठा बदल झालाय गट क च्या पूर्वपरीक्षा 2026 मध्ये. काय सांगितलंय? सगळ्यांची एकच पूर्वपरीक्षा होणार आहे, जी की 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टला होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे ते एक लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर AMVI ची सेपरेट मेन्स होईल आणि या 4 पदांची सेपरेट मेन्स होईल, हे एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. ओके, आता इथं गुण दिलेत 100, पण आयोगानं वेळ किती आहे ते दिले नाहीये. याच्या आधी गट क च्या पूर्वला 1 तासांचा वेळ असायचा, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे होते. पण आता ऑनलाईन एक्झाम झालेली आहे, त्यामुळे इथं आयोगानं त्याचा वेळ मेन्शन केलेला नाही. आता आयोग 1 तास देत आहे का 120 मिनिटं देत आहे का 100 मिनिटं देत आहे, हे आयोगाला माहिती आहे. आणि इव्हन सिलेबस सुद्धा आयोगानं सेपरेट डिक्लेअर केलेला नाहीये. आणि ते म्हणाले होते की जुन्या सिलेबसनुसार होणार आहे, पण ते डिक्लेअर करणं अपेक्षित आहे साधारणतः. त्यांनी ते त्याच्याविषयी काय क्लॅरिफिकेशन देत आहेत ते आपण इथं बघूयात. ओके, मेन्सच्या सिलेबस विषयी सुद्धा ते क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे त्यांनी. पण सध्या तरी त्यांनी जास्त जाहीर केले की जुन्या अभ्यासक्रमावरती, म्हणजे प्रिलिमचा जो कॉमन सिलेबस होता जीएसचा, आपला जीएस सगळे जीएसचे विषय, म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल तुमचं, त्यानंतर तुमचा मॅथ्स आणि रिझनिंग त्याच्यामध्ये होतं, तर हे सगळ्या विषयांची एकत्रित जीएसची पूर्वपरीक्षेची तयारी असणार आहे. आणि मेन्सचा याचा सिलेबस तर आयोगाने सेपरेट डिक्लेअर केलाच आहे तुमचा, बरोबर, टेक्निकल सिलेबस. आणि याचा सुद्धा मुख्यचा सिलेबस पेपर 1 आणि पेपर 2 असा डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे सध्या तरी जुन्या अभ्यासक्रमानुसार जर परीक्षा असेल तर तुम्हाला पूर्वपरीक्षा सिलेबस पण आपल्याकडे आहे आणि या दोन्हीच्या मेन्सचा पण सिलेबस आपल्याकडे आहे. आणि त्यानंतर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, इथं लक्ष द्या. 8.2 ला काय सांगितलंय? संगणक प्रणालीवरती आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. हा सर्वात मोठा क्रांतिकारक बदल आहे. खूप दिवस झालं चाललं होतं की ऑनलाईन एमपीएससी परीक्षा होणार, आता आयोगानं आणलं. हे किती व्यवहार्य माहित नाही, म्हणजे एक असं असतं सासू नको होती पण सासूच वाट्याला आली, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये, तसं झालेलं आहे. कारण ऑनलाईनच्या परीक्षांमध्ये खूप सारे गडबड प्रकार वगैरे होत होते, म्हणून सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी कडे द्याव्यात म्हणून खूप मोठं आंदोलन छेडलं गेलं, म्हणजे सगळ्या मागण्या झाल्या. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या सगळ्या परीक्षा आपण सरळ सेवेच्या एमपीएससी कडे देतोय. कशासाठी? ऑनलाईन मध्ये बरेच घोटाळे होत होते म्हणून. परंतु आता आयोगानं पण ते ऑनलाईन घेतला, आयोगावरती आपला विश्वास आहे. परंतु तरी सुद्धा आयोगाकडे स्वतःची ती प्रणाली आहे का, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सध्या तरी प्रायमा फेसी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याच्यामध्ये शंका आहे की ऑनलाईन परीक्षा तितकी विश्वासार्ह पद्धतीने होईल का. कारण मला जसं वाटतंय तसं आयोगानं आतापर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतला याच्यामध्ये एकही याचा कधीच घोळ नाही झाला. म्हणजे आयोगावरती पोरांचा एवढा ट्रस्ट आहे ना, परीक्षांना भले डिले होऊ पण परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाही, ही आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची खासियत आहे. तशीच पद्धत त्यांनी इथं अवलंबली पाहिजे. सध्या तरी ती परीक्षा ऑनलाईन होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे. आता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झाला तर प्रत्येकाला वेगळा पेपर असणार आहे. आणि प्री परीक्षेचा निकाल लावत असताना सगळ्यांचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे, जसं TCS आणि IBPS ला केलं जायचं. आणि हे नॉर्मलायझेशन करून मग ते पूर्व परीक्षेचा निकाल लावणार. दिले बघा इथं, समानीकरण करून सर्व तुमचे प्रॉपर पद्धत देतील. सगळ्या सत्रातल्या परीक्षा संपल्या त्यानंतर नेहमीप्रमाणे आयोग त्याची आन्सर की जाहीर करेल. त्या सगळ्यांची रिस्पॉन्स शीट तुमच्या खात्यांमध्ये उपलब्ध केली जाईल. म्हणजे जसं TCS आणि IBPS व्हायचं, म्हणजे आपण TCS IBPS नको म्हणून एमपीएससी कडे गेलो, आता एमपीएससी म्हणते यांचाच पॅटर्न आम्ही आणणार आहे. तर याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत, त्याच्याविषयी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा चर्चेला घेतल्या पाहिजेत. तर हे तुमच्या पद्धतीने आपण बघू शकतो. मला पर्सनल विचाराल तर आयोगाची ऑफलाईनची पद्धत आतापर्यंतची सर्वात बेस्ट होती. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा गैरप्रकार व्हायची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे आयोगानं त्या पद्धतीने घेतली असती तर ते अत्यंत चांगलं झालं असतं. पण आता आयोग हे स्वायत्त संस्था आहे, त्यांनी निर्णय जाहीर केलाय तर तो आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. इथं
आपण सध्या तरी असं मानून चालू आहे की आयोगानं जो निर्णय जाहीर केलाय त्यानुसार तुम्हाला 27 सप्टेंबर पासूनची पूर्व परीक्षा संयुक्त गट क ची द्यावी लागणार आहे. आणि आता मात्र कुठल्याही चर्चांमध्ये न अडकता तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बाकी ते काय होईल, पॅटर्न कसा आहे वगैरे त्याचा विचार नाही करायचा. आता बघा 25 जून आहे, 25 जून ते 25 जुलै ते 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर किती दिवस राहिले, 90 दिवस शिल्लक आहेत फक्त. त्या 90 दिवसामध्ये तुमचा अभ्यास होणं पण गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा, बाकीच्या फंदांमध्ये पडू नका. आता आयोगानं निर्णय जाहीर केल्यामुळं फक्त जो ऑफलाईन पेपर लिहायचा होता तो कम्प्युटर लिहायचा. आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, कारण एक लिपिक टंकलेखनची स्किल टेस्ट घ्यायला आयोगाला 20,000 लेकरांची खूप साऱ्या कसरती कराव्या लागल्या होत्या. बऱ्याच जणांची कीबोर्ड बंद पडणं, तुमचा मॉनिटर बंद पडणं यासारख्या खूप गोष्टी झाल्या होत्या. आता हे आपण कसं मॅनेज करणार आहोत, हे सगळ्या खूप मोठ्या गोष्टी. पण सध्या तरी तुम्ही पॅनिक मोडला आहेत, पण तो पॅनिक मोड बाजूला काढा आणि तुमच्या हातात अभ्यास करणं आहे, बरोबर ना. मला वाटतं बदल म्हणजे मला वाटतं चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन द वर्ल्ड. आता आयोगानं सुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये चेंज केलेला आहे, पण त्याच्याविषयी खूप सारं रडगाणं गात बसण्यापेक्षा तुमच्या हातात अभ्यास करणे. एक सांगतो की ज्याला पास व्हायचंय त्याने अभ्यास केला पाहिजे, सगळी चांगली गोष्ट आहे. बाकी टेलिग्रामवरती मगापासून ज्या चर्चा आहेत ह्या चर्चा किमान आता पुढचे 8-10 दिवस चालू राहतील. कोण असं म्हणेल, कोणतं असं म्हणेल, इकडे जा तिकडे जा, त्याच्यामध्ये न अडकता माझं प्रामाणिक एक परीक्षार्थी म्हणून तुम्हाला सांगणार राहील की तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे, कारण तुम्हाला अंतिम यादीमध्ये व्हायचंय. बाकी विद्यार्थ्यांच्या चांगुलपणासाठी जो सत्कारणी असणारा निर्णय आहे त्याच्यावर आयोग एकदा विचार करेल की नाही ही त्यांची स्वायत्त भूमिका आहे. त्यामुळे आता आपण त्यांच्या विरोधात उभारणं, त्याच्यावरती आंदोलन वगैरे अशा गोष्टी करणं अजिबात करू नका. तुमचं काम आहे अभ्यास करणं. बाकीच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. बाकी कुठले निर्णय व्हायचे असतील तर ते योग्य चॅनेल मार्फत आयोगापर्यंत पोहोचतील किंवा सरकारपर्यंत पोहोचतील, तर त्या गोष्टी होत राहतील. जे नवीन विद्यार्थी त्यांना पास व्हायचं असेल तर अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास ही म्हण लक्षात ठेवायची नेहमी तुकाराम महाराजांची, त्या पद्धतीने आहे. आणि एकदा पूर्व परीक्षा पास झाली की त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला जावं, 1:12 रेशो आहे तुमचा, तर त्या पद्धतीने आपल्या इथं घेतलं जातं, ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, अर्जाचे टप्पे वगैरे आपल्याला दिलेला आहे, काय अडचण नाही. अर्जाची नेहमीप्रमाणे जे परीक्षा असते 30 परीक्षा आता आपल्याला करायची आहे, त्याची अडचण नाही. ओके, त्या पद्धतीने आपण करूया. बघा इथं कागदपत्र दिलेले, साधारणतः कागदपत्र कोणती लागतात ते तुमचं जे जे आरक्षण असेल त्या त्या आरक्षणाचं कागदपत्र लागेल आणि ते तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल, हे साधारणतः इथं दिसतंय. त्यामुळे त्याची अडचण नाहीये. फी दिली आहे बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सेपरेट फी आहे आणि मेन्सची सेपरेट फी आहे. मागास ओपन साठी 394 आहे आणि तुमचं जे आरक्षणाचा प्रवर्ग असेल तर तुम्हाला 244 आणि माजी सैनिकांना सेपरेट 44 रुपये फक्त फी आहे. मेन्सला तुम्हाला ती फी वेगळी आहे, तर ते एक आपण इथं बघू शकतो. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरू शकतो, तशी पूर्ण सुविधा दिली आहे. आणि ऑफलाईन सुद्धा तुम्ही बँकेच्या चलनाद्वारे हे भरू शकता. क्लिअर आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित गोष्टी दिलेल्या आहेत. आज दिनांक 25 जून 2020 रोजी आपल्या आयोगाच्या उपसचिवांनी ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, सध्या पॅनिक मोड आहे हे मला मान्य आहे, पण ज्या गोष्टीची तुम्ही खूप दिवस वाट बघत होता ती एमपीएससीची ऍड आता आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही चर्चांमध्ये न अडकता तुम्ही सतत अभ्यासाला लागलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी होत राहतील, अभ्यास होणं महत्वाचं आहे. फायनल यादीमध्ये यायचं असेल तर अभ्यास हीच एकमेव प्राईम ऑफिसची गोष्ट आहे जी तुम्हाला अंतिम यादीमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचं मला वाटतं लिपिक टंकलेखक साठीचं जी टायपिंगची टेस्ट असते त्याची पण जुलैमध्ये परीक्षा आहे, त्यामुळे ती परीक्षा व्यवस्थित द्या, कारण तुम्हाला टॅक्स असिस्टंटला आणि लिपिक टंकलेखकला ते उपयोगी पडणार आहे. ओके, उद्योग निरीक्षक आणि AMVI या दोन याच्यासाठी तुम्हाला सायन्सची डिग्री आणि इंजिनिअरिंगची डिग्री या 2 डिग्र्या कंपल्सरी आहेत, ते एक लक्षात घ्यायचं आहेत. नवीन जागांची वाढ होईल का, तर 100% नवीन जागा जर आयोगाकडे प्राप्त झाल्या विधींच्या कालावधीमध्ये पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याआधी तर ते होतील, तशी शक्यता पण आहे. तलाठी आयोगाकडे गेलेली आहे, त्यानंतर नगर परिषद आयोगाकडे जायची शक्यता आहे आणि प्लस तुमची पुरवठा निरीक्षक या 3 जागा तरी मिनिमम आयोगामध्ये ऍड होतील अशी शक्यता आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा. जागांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ होईल. त्यानंतर तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि तुम्ही छानपैकी अभ्यास करा. जोडले राहा ध्यास प्रबोधिनी सोबत. एक गोष्ट अजून सांगायची आहे, जे विद्यार्थी नव्यानं पूर्व परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपली भूगोलाची एक रॅपिड रिव्हिजन बॅच, करंटची रॅपिड रिव्हिजन बॅच आणि 27 साठी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली सह्याद्रीची बेसिक फाउंडेशन जॉग्राफीची बॅच, या सगळ्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. त्यामुळे या बॅच तुम्ही ध्यास प्रबोधिनीच्या लॉ ऑफिशियल ऍपवरनं तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा तुम्हाला त्या मिळून जातील. सगळ्यांनी छानपैकी अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.